जय शिवराय मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना खरीपचा सोयाबीन कापूस पीक विमा आला नाही अशा शेतकऱ्यांनी एक काम करायचे। ते काम कोणते हे जाणून घेण्यापूर्वी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आला नाही अशा शेतकऱ्यांनी गावच्या कृषी अधिकारी यांच्याकडे गेल्या वर्षीच्या पीक विमा भरलेली पावती, गेल्या वर्षी आपण आपल्या सोयाबीन किंवा कापूस या पिकाचा नासाडीचा क्लेम केला त्याची पावती, तर मित्रांनो त्यासोबत आपल्याला तक्रार अर्ज करायचा आहे। तो देखील त्या फॉर्मचे PDF ज्यांना पाहिजे त्यांनी आपल्या WhatsApp नंबरला मेसेज करा, त्यांना पाठवण्यात येईल। मित्रांनो त्यासोबत आपल्याला आधार आणि आपले बँकेचे पासबुक हे जोडून द्यायचे आहे। मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला अशाच शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे। मित्रांनो तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा केला आहे, पीक विम्याचा क्लेम केला आहे परंतु त्यांना पीक विमा आला नाही अशा शेतकऱ्यांनी 3 सप्टेंबरच्या अगोदर ही कागदपत्रे आपल्या कृषी अधिकाऱ्यांकडे जमा करायचे। तर ही कागदपत्रे कोणती आहेत हे थोडक्यात दाखवतो। मित्रांनो हा फॉर्म आहे तक्रार अर्ज, यासोबत आपल्याला गेल्या वर्षी क्लेम केलेल्याची पावती ही जोडून द्यायची। यासोबत तिसरा कागद आपण जोडला आहे पीक विमा पावती। जेव्हा आपण पीक विमा भरतो त्यासोबत आपल्याला जे CSC केंद्र चालक पावती देतात ती जोडून द्यायची। त्यासोबत आपल्याला आपले आधार कार्ड जोडून द्यायचे आणि राहिली शेवटी आपले बँकेचे पासबुक जोडून द्यायचे। तर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी आपल्याला विमा जर आला नसेल तर ही 5 डॉक्युमेंट आपल्या कृषी अधिकाऱ्यांकडे द्या, जेणेकरून आपल्याला लवकरच पीक विमा मिळेल। आणि अशाच माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ गरजू शेतकऱ्यांपर्यंत, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र।